हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल ज्याचं नाव आहे डेली ब्लॉग अँड देसी फ्लेवर्स. आजचा व्हिडिओ हा इंटरेस्टिंग आहे, शेवटपर्यंत नक्कीच बघा. या व्हिडिओमध्ये माझ्यासारखीच रोजची वेगवेगळी भूमिका बजावणाऱ्या स्त्रियांसाठी आहे. कधी सून, कधी आई, कधी बायको, तर कधी स्वतःचीच कॉम्पिटिशन करणारी एक कॉम्पिटिटर आहे. रोज माझ्या व्हिडिओची सुरुवात होते सासूबाई किंवा आहोंच्या टिफिनपासून, पण आज माझी सुरुवात करत आहे की माझ्या शिवच्या टिफिनपासून. मुलांच्या टिफिनचा मेनू चार्ट हा ठरलेलाच असतो, त्यामुळे टिफिनसाठी काय करावं याची चिंता मात्र सकाळी कधीच नसते. त्यामुळे पटकन त्याचा टिफिन वगैरे तयार होतो आणि त्याची बॅग मात्र मी आवर्जून रोज नित्यनेमाने भरत असते. कारण मुलांच्या मनात कधी काय येईल आणि बॅगेमध्ये कधी काय भरतील, स्कूलमध्ये घेऊन जातील, काहीच त्याची गॅरंटी देऊ शकत नाही. त्याच्या स्कूलचा ड्रेससुद्धा इस्त्री करायचा होता. त्याला सर्दी झाली आहे म्हणून मी आज त्याला थोडंसं लाईटली कोमट पाणी दिलं होतं. वातावरणात इतका थंडावा आहे की साधं पाणीसुद्धा फ्रीजरसारखंच आहे, त्यामुळे त्याला थोडीशी लाईटली सर्दी झाली होती म्हणून आज म्हटलं की गरम पाणीच घेऊन जा. बघता बघता स्कूलची वेळ झाली आणि त्याला पटकन स्कूलमध्ये सोडून आले. पण जशी शिवची स्कूल सुरू झाली आहे ना, तेव्हापासून मी स्वतःसाठी वेळ काढण्याचं ठरवलं आहे. खूप नाही, पण 45 मिनिट्स तरी निदान. किंवा त्या नेहमी त्याला सांभाळण्यामध्ये ह्याच्यामध्ये स्वतःकडे लक्ष कधी मला देताच आलं नाही. म्हणून मी ठरवले की त्याला स्कूलमध्ये सोडवल्यानंतर आपण लगेच वॉकिंगला वगैरे जायचं. मग ठरवल्याप्रमाणे मी आज निघाले होते. शिवचे पप्पाही मॉर्निंग वॉकला गेले होते, पण ते सुद्धा तेवढ्यात आले आणि मला कंपनी देण्याकरता ते सुद्धा माझ्यासोबत पुन्हा वॉकिंग करायला सुरुवात केली त्यांनी. एकट्याने वॉकिंग करण्यापेक्षा कोणी सोबतीला असलं तर ते 45 मिनिट्स कसे निघून जातात खरंच कळत नाही. आणि बघता बघता आमची वॉकिंग होत आली होती. सकाळी सकाळी इतकं छान प्रसन्न वाटत होतं, थंडावा आणि त्याच्यामध्ये ही सगळी हिरवळ. मग जाता जाता तिथे आम्हाला फ्रूटवाले वगैरे दिसले, म्हणून हे शिवचे पप्पा म्हटले की चला आपण थोडेसे फ्रूट वगैरे घेऊयात, कारण घरातली सगळीच फळं संपली होती. शिवसाठी सुद्धा काही घ्यायची होती आणि मला खायचं होतं ड्रॅगन फ्रूट. घरातले ड्रायफ्रूटसुद्धा संपले होते. चला जाता जाता आज एवढी कामेसुद्धा करून घेतली, मॉर्निंग वॉकसुद्धा झाली आणि बरंचसं काही सामान आणायचं होतं ते सुद्धा करून झालं. आज आम्हाला ब्रेकफास्टमध्ये घ्यायचं होतं ड्रॅगन फ्रूट. ड्रॅगन फ्रूट आपल्या शरीरासाठी खूप उपयोगाचं आहे आणि गरजेचं आहे आणि खरंच हे खात जा, कारण यापासून आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये व्हिटॅमिन सी मिळतं, मिनरल्स मिळतात आणि आपल्या शरीरासाठी अँटीऑक्सिडंट मिळतात, ज्यापासून आपल्या शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवली जाते. चला, आहोनी आणि मी तर ड्रॅगन फ्रूटचा नाश्ता केला होता आणि त्याचसोबत आम्हाला थोडेसे ड्रायफ्रूटसुद्धा खायचे होते. सकाळी सकाळी असा हेल्दी नाश्ता केल्यानंतर खरंच एक छान आणि एनर्जेटिक असा फील येतो. मग ते सगळं झाल्यानंतर घरातली काही कामे आवरायची होती. बरीचशी कामे मी रात्री आवरलेली असतात, भांडे म्हणा किंवा कपड्यांच्या घड्या घालणं, त्यामुळे मला सकाळी कामाचा जास्त लोड नसतो. फक्त मला टिफिन आणि काही टिफिनसाठी घाण झालेली भांडी वगैरे मला तेवढीच आवरावी लागतात. पटकन भांडे वगैरे स्वच्छ करून घेतले आणि आता शिवला स्कूलमधनं आणायची वेळ झाली होती, त्यामुळे जरा स्वतःचं आवरून घेतलं, केस वगैरे विंचरले आणि मी शाळेमध्ये त्याला आणायला जाणार, तोच धो-धो पाऊस सुरू झाला. पाऊससुद्धा एकदम 2 मिनिटं पडला आणि नंतरच्याला इतकं छान ऊन पडले, एकदम कडक. गेट अजून ओपन नव्हतं झालं, थोडा वेळ थांबले. नंतर ज्याला पाहिलं तर शिव कुठे मला दिसत नव्हता. शिव आणि अचानक समोरून पळत आला. त्याची ती येताना रिॲक्शन खूप छान असते, "मम्मा." साहेब स्कूलमधनं बाहेर आल्या-आल्या त्यांचं लक्ष मात्र माझ्या हाताकडे असं की मम्माने आज चॉकलेट आणलं आहे की नाही. मग बाहेर आल्या-आल्या त्याने पहिल्यांदा माझ्या हातातून ते चॉकलेट घेतलं आणि मला थँक्यूसुद्धा म्हणाला बरं का तो. चला, हा क्वालिटी टाईम तर मी एन्जॉय केला, पण इथून पुढचा पूर्ण वेळ मला माझ्या बाळासाठी द्यायचा असतो. त्याला घरी गेल्यानंतर त्याच्यासोबत थोडंसं खेळणं, त्याला खाऊ घालणं आणि त्याला झोपवणे, ही कामे मला नित्यनेमाने रोज करावे लागतात. मी सुद्धा थोडासा आराम केला आणि मग संध्याकाळी 6 वाजता उठल्यानंतर एक छान सुवासिक अशी सेंटेड अगरबत्ती लावली ना, खरंच इतकी एनर्जी येते बाकीची कामं करायला. आणि भांड्याचा ढिगारा हा तर आपल्याला दिवसातून 2 ते 3 वेळा करावाच लागतो, त्यामुळे ते काम न चुकता करणे आणि न कंटाळा करता ते करून घेणे. मी सुद्धा सकाळी पहाटे उठलेले असते, त्यामुळे शिवला झोपल्यानंतर मी सुद्धा थोडासा आराम करते आणि खरंच इतकं छान वाटतं. थोडंसं डोकंसुद्धा हलकं झालेलं असतं. मग आता सगळे घरी येण्याची वेळ झाली होती. शिवचे पप्पा आणि सासूबाई दोघेही येणार होते. चला, मग स्वयंपाकाला सुरुवात करायची होती. स्वयंपाकाचा मेनू तर ठरला नव्हता. मेनू काहीही असो, पण घरात सर्वांसाठी संध्याकाळी भाकरीच करायला लागते. इव्हन शिवलासुद्धा आम्ही भाकरीच चारतो संध्याकाळी आणि तो सुद्धा छान आवडीने खातो ती भाकरी. त्यामुळे भाकरी वगैरे करून झाल्या होत्या. तेवढ्या शिवच्या पप्पांचा फोन आला की आपल्याला साधाच मेनू काहीतरी कर म्हणून. मग आज ठरवलं होतं आमटी, जिरा राईस आणि थोडीशी बॉबी वगैरे तळून, असा काही मी मेनू ठरवून ठेवला होता. आणि हा मेनूसुद्धा खरंच इतका छान लागतो कधी-कधी. रोजच नेहमी चांगलं तळण-मळण किंवा मसालेदार पदार्थ असं खाण्यापेक्षा ना, कधीतरी असं साधे आमटी, भात वगैरे खायला घरात सर्वांनाच आवडतं.
आणि ही आमटी अधूनमधून आवर्जून सांगितली जाते, कारण मी ही आमटी फक्त टोमॅटो घालून त्याच्यामध्ये करते. कधी-कधी सांबर मसाला वगैरे घालते. सांबर नाही, पण सांबरसारखी टेस्ट मात्र त्याला नक्कीच येते आणि ती खरंच भाकरीसोबतसुद्धा ती आमटी इतकी छान लागते. आमच्या सासूबाईंनासुद्धा खूप आवडते. भाकरी वगैरे सगळ्या झाल्या होत्या. आता आमटी करून घ्यायची होती. माझ्या मते तरी घरातलं वातावरण पॉझिटिव्ह आणि उत्साही ठेवण्याची जबाबदारी ही घरातल्या स्त्रीकडेच असते. त्यासाठी आपण पहिल्यांदा आपलं स्वास्थ्य सांभाळलं पाहिजे आणि आपण उत्साही राहिलं पाहिजे. आपल्या घरचे आपल्याला कधीच म्हणत नाही की तू नीटनाटकी राहू नको, तू स्वतःची काळजी घेऊ नको. पण दुसऱ्याची काळजी करण्यात आपण इतके दंग होऊन जातो की आपण स्वतःकडे लक्षच देत नाही. त्यामुळे ताईंनो, प्रथमतः स्वतःची काळजी घ्या, स्वतःकडे लक्ष द्या, स्वतःला आनंदी ठेवा. ही जबाबदारीसुद्धा तुमचीच आहे. स्वतःचे लाड आपण स्वतःच करायचे असतात. आपण स्वतःची केअर केली, आपली स्वतःची काळजी केली, तरच आपण दुसऱ्याची काळजी करण्याकरता खंबीरपणे उभ्या राहू शकतो. त्यासाठी स्वतःला नक्कीच जपा, स्वतःची काळजी घ्या आणि माझे व्हिडिओ रोज बघण्याकरता माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला एक लाईक नक्की द्या. तुमचं एक लाईक मला पुढचे व्हिडिओ बनवण्याकरता मोटिवेट करेन. त्यासाठी माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. इथून पुढे आपले रोज मोठे व्हिडिओ हे दिवसाआडी येत राहतील आणि शॉर्ट्स व्हिडिओ रोज येतील. चला भेटूयात आपण पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.